बघा, आजचा आपला डेली कोट्स आहे, थिंक अबाउट थिंग्स डिफरंटली. काय बघा, हा डिफरंटली शब्द वेगळ्या प्रकारे का लिहिलेला बरं असं? म्हणजे तुम्हाला त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो ना, बाकीचे जे विचार करतात, बाकीच्यांचा विचार करण्याचा जो ऍटिट्यूड असतो तुमचा त्याच्यापेक्षा वेगळा असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला भारत पाकिस्तानची मॅच आठवत असेल, काहीतरी 12 बॉलमध्ये 28 रन पाहिजे होते बघा, आठवते? ठीक आहे. त्यावेळेस फास्टेस्ट बॉलर, एकदम फास्टर बॉलर म्हणू शकतो आपण, एकदम स्किल बॉलर होते. ठीक आहे. त्यावर काही सर्वांना काय वाटत होतं, संपलं. ठीक आहे. आता त्यावेळेस विराट कोहलीचा ऍटिट्यूड काय होता, थिंग्स डिफरंटली. त्यांना हा विचार केला का समोर कोण आहे, नाही, त्यांना हा विचार केला की थोडा वेगळ्या माइंडने विचार केला की आपण मॅच जिंकू शकतो. बरोबर आहे. शेवटचे 2 बॉल 19 ओव्हरचे आठवत असतील तुम्हाला, 2 बॉल 2 सिक्स. तो जो 19.5 ओव्हरचा जो बॉल 6 मारलेला होता, तो आतापर्यंत कोणीच मारलेला नाही तसा 6. थिंक डिफरंटली. जे लोक विचार करू शकत नाही ते करून दाखवायचं, थिंक्स डिफरंटली. ठीक आहे. कसे रिअल लाईफची घटना जोडल्या की आपल्याला पटकन समजतात. कालचे काही हाय लेवल एक्झाम्पल बाकी आपले घेऊन टाकू आपण. बघा, एक एक्झाम्पल हे जमून जाईल तुम्हाला. हे 4 नंबरचं सांगतो. 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. आणि बघा, माझ्या माहितीनुसार आतापर्यंत तर काही विचारलं नाही ते एक्झामला. ठीक आहे. विचारलं नाही याचा अर्थ येणार नाही का मग, असं नाही. पण मग आपल्या सिलेबस मध्ये आहे तर आपल्याला जमलंच पाहिजे. -1/8 आहे का, -1/8. ठीक आहे. बघा, आता याला सॉल्व कसं करायचं, आपली पहिली स्टेप काय असते, याला रिप्लेस करून गेलं काय, कोणाला रिप्लेस करायचं, आपण मध्ये काय सारखं काय दिसतं, 3x प्लस वाय, 3x प्लस वाय, 3x मायनस वाय, 3x मायनस वाय. कळालं? त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, लेट पहिली जी टर्म असतो त्याला काय म्हणतो आपण, यम, आणि दुसऱ्या टर्मला काय म्हणतो, कळालं? आता याची व्हॅल्यू जर रिप्लेस केली तर 1/3x प्लस वायच्या ऐवजी यम टाकायचं, म्हणजे काय होईल ते यम प्लस इथं काय होईल यन इज इक्वल टू 3/4. कळालं? आता इथं काय होईल बघा, 1/3x प्लस वायला तुम्ही रिप्लेस करणार यम न, पण अपॉन मध्ये किती आहे 2, म्हणजे काय येईल इथं m/2. इथे पण 1/3x मायनस वायला तुम्ही रिप्लेस करणार. ठीक आहे. 1/3x मायनस वायला रिप्लेस करणार, अपॉन मध्ये किती येतील परत 2, n/2. ठीक आहे. त्याच्यानंतर -1/8. कळालं? बघा काय, इथे 2 आहे म्हणून 2 आले, इथे पण 2 आहे म्हणून काय आलं 2. आता अपॉन मध्ये ही गोष्ट आहे सिंपल. बघा, तुम्हाला काय म्हटलं, हे एक्झाम्पल एकदम सिंपल असतील. आता 2 2 इथं पण 2, इथं पण 2, इथं पण 8 आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, जर तुम्हाला कॅन्सल करायचं आहे तर कोणत्या संख्येने कॅन्सल करायचं, जो मोठा नंबर आहे. मोठा नंबर काय याच्यामध्ये 8. याला जर आपण 3 नंबर दिला, मोठा नंबर 8 म्हणा किंवा एलसीएम म्हणतो आपण त्याला डायरेक्ट, मल्टिप्लाइंग बाय 8. कितीने मल्टिप्लाय करायचं आता 8 न. याला जर 8 न मल्टिप्लाय केलं तर बघा, इथं 8 न मल्टिप्लाय करा, काय होईल 8 इंटू m/2 मायनस 8 इंटू n/2 आणि 8 इंटू -1/8. इथे कितीचा भाग जाईल 4चा, 4m आलंय. इथे कितीचा भाग जाईल 4चा, 4n आलं. इथे कितीचा भाग जाईल 8 8 कॅन्सल म्हणजे -1. हे 3 नंबरचं इक्वेशन आणि हे एक आलं तुमचं 4 नंबरचं इक्वेशन. काय अवघड आहे, फक्त अपॉन मध्ये 2 अपॉन मध्ये 2 अपॉन मध्ये 8 होते. अपॉन मधले नंबर कॅन्सल करून आपण एक सिंपल इक्वेशन बनवलं. आता एक इक्वेशन चेक करा आणि हे इक्वेशन चेक करा. तुम्हाला काय म्हटलं होतं मी, आता 3/4 आहे का नाही, हे 3/4 आहे, यालाही तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. लक्षातच नाही माझ्या ते, यालाही मल्टिप्लाय करू शकता. मल्टिप्लाइंग बाय 4. कितीने मल्टिप्लाय करायचं याला 4. ठीक आहे.
मल्टिप्लाइंग बाय 4, 4 ने मल्टिप्लाय करा, 4 ने मल्टिप्लाय केल्यावर होईल 4m, याला 4 ने मल्टिप्लाय करा, काय होईल 4n, आणि इथं 4 4 काय होतील कॅन्सल. काल सांगितलं मी तुम्हाला, जर त्या नंबरमध्ये त्याच नंबरने मल्टिप्लाय करत असेल तर छेदातला नंबर कॅन्सल होतो. इथं पण कॅन्सल झाला, -1 आला. आता बघा, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन. काय सारखं वाटतं याच्यात सांगा मला. कोएफिशियंट सारखे, ठीक आहे. आता 4n दोन्ही ठिकाणी. आता आपण काय करा, प्लस मायनस कोणत्या ठिकाणी ते बघा. प्लस मायनस का डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. प्लस मायनस इथे, मग काय करा डायरेक्ट ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन 3 and 4, 3 आणि 4 ला ऍड करू आता डायरेक्ट आपण. बघा 4m प्लस 4n इज इक्वल टू 3, आणि हे इक्वेशन ऍड करायचं आहे. 4m मायनस 4n इज इक्वल टू किती आहे, मायनस, हे काय होतील कॅन्सल. 4 आणि 4 8, 8m बरोबर 2, 3 मधून 1 गेला 2, m बरोबर 2/8, m ची किंमत किती मग 1/4. समजलं. m ची किंमत आली 1/4. कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवून द्या. पुट इन इक्वेशन 3, पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये ठेवू आपण m ची किंमत. मग 4, m ची किंमत किती ठेवणार 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. काय चालू आहे तेवढं लक्ष ठेवायचं. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवणार 3. मग पटकन 3 नंबरचं इक्वेशन बघितलं गेलं पाहिजे तुमच्याकडून. काय ठेवणार m ची किंमत. अवघड आहे काही. 4 4 कॅन्सल, 1 प्लस 4n इज इक्वल टू 3, 4n इज इक्वल टू काय होईल मग 3 मायनस 1, 4n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 2/4, n इज इक्वल टू 1/2. बघा आता मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितले. तुम्ही ते एखादी स्टेप स्किप करू शकता, इथे एखादी स्टेप स्किप करू शकता. मल्टिप्लाइंग बाय 4 कसं डायरेक्ट मी केलं, तुम्ही मल्टिप्लाइंग बाय 8 डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता, कारण तो सब क्वेश्चन मध्ये कसा आहे, तो क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आहे. ही स्टेप नाही केली तरी चालून जाईल. आता हे झालं आपलं आतापर्यंत फक्त यम आणि यांची व्हॅल्यू काढणं. कशाच्या, यम आणि यांच्या. मग आपल्याकडे आहे बट. बघा क्वेश्चन मोठा आहे, थोडा मोठा आहे, अवघड नाही आहे. बट 1/3x प्लस y ला काय म्हटलेले आपण, यम. म्हणजेच काय 1/3x प्लस वाय इज इक्वल टू काय येईल 1/4. रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. ही एक गोष्ट. अँड 1/3x मायनस वाय ला काय घेतलेलं आहे n. 1/3x मायनस वाय इज इक्वल टू काय होईल 1/2. मग देअरफॉर 3x मायनस वाय इज इक्वल टू काय झालं 2. बघा काय आहे, 2-3 क्वेश्चन मिक्स आहे, सगळं मिक्स आहे याच्यामध्ये, म्हणून क्वेश्चन अवघड वाटतो. ज्या कन्सेप्ट आपण सेपरेटली शिकलो, सेपरेटली कसं शिकलो, हे इक्वेशन सेपरेटली सॉल्व्ह करणं शिकलो. आता इक्वेशन किती बनले याच्यात, हे एक सॉल्व्ह करावं लागलं. परत हे नवीन इक्वेशन आलं एक. अवघड नाहीये, स्टेप्स वाढल्या फक्त. काय वाढल्या, स्टेप्स. शेवटपर्यंत जायला फक्त ध्यानावर राहायचं की आपण कोणत्या मेथड पर्यंत किंवा कोणत्या स्टेप पर्यंत पोहोचलो. याला इक्वेशन नंबर 5 द्या, याला द्या 6. आता परत तीच मेथड आपली, काय कोएफिशियंट चेक करा सारखे आहे का, आहे सारखे वायचा, आणि 3चा पण सारखा आहे वायचा सारखे. मग ऍडिंग करा डायरेक्ट. ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. ऍड केलं जर आपण 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. वाय वाय कॅन्सल, 3 आणि 3 6, 6x बरोबर 6. x ची किंमत 1. इथं डायरेक्ट काढा. आता x ची किंमत किती आली 1. 4 आणि 5 आणि 6 दोन इक्वेशन आपल्याकडे. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये जर किंमत ठेवली आपण तर आन्सर काय येईल आपलं सांगा बरं. आता 3 इंटू x ची किंमत किती ठेवणार 1, बरोबर आहे, प्लस समोर काय y इज इक्वल टू 4. मग 3 प्लस y इज इक्वल टू 4. मग y इज इक्वल टू काय होईल 4 मायनस 3, y इज इक्वल टू 1. ठीक आहे, कळालं. मग फायनल आन्सर तुम्हाला माहिती आहे, फायनल आन्सर कसं लिहितो आपण, एक्स वाय
1 आणि 1 आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन किंवा इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा अवघड नाहीये, याला लेंथी म्हणतात, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम म्हणतात. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, या हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. काय 1/3x + y ला रिप्लेस करत आहे, मग m + n आलं पहिले, इथं 3/4 आलं, मग एक मेथड वाढली आपल्याकडं, मेथडनी म्हणत आपण एक स्टेप वाढली, 4 ला काढून टाकावं लागलं. काय करावं लागलं, 4 ला काढून टाकावं लागलं. मग 4 ला काढून टाकण्यासाठी मल्टिप्लाय, परत याला रिप्लेस केला आपण 1/3x + y ला, तर काय आलं ते m/2 आणि हे काय आलं n/2 आणि इकडे काय आलं -1/8. मग या 8 आणि 2 ला काढण्यासाठी आपण 8 न गुणलं, मग ते काय आलं इक्वेशन 4m - 4n. हे दोन तर आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, हे दोन सॉल्व्ह करून परत आपल्याकडे दोन इक्वेशन आले, आपण व्हॅल्यू रिप्लेस केल्या m ची आणि n ची, तर कोणते दोन इक्वेशन आले हे, मग हे परत सॉल्व्ह करावं लागले. म्हणजे याच्यात आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करावं लागले. ठीक आहे, आणि नंतर याच्यासाठी आपल्याला कोणत्या व्हॅल्यू मिळाल्या 1 आणि 1. 4 मार्क्सला प्रॉब्लेम आला तर आतापर्यंत विचारलेला नाही, जवळपास 4-5 वर्ष झाले मागचे हा क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण आहे सिलेबस मध्ये, तर आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे, घ्या लिहून. हा क्वेश्चन याला इझीने म्हणू शकत आपण, पण क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही असं पण नसतं. मिक्स आहे, कन्सेप्ट मिक्स आहे, 1 2 3 अशा कन्सेप्ट मिक्स आहे, हळूहळू स्टेप बाय स्टेप आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, 3 नंबरचा क्वेश्चन राहिला ना आपला, तो दे पुस्तक एकदा. 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे, 27 डायरेक्ट टाकतो व्हॅल्यू, 27 x minus 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equal to 85. बोलू नका. बघा काय असतं माहिती का, मॅथ मध्ये तुम्ही ना क्वेश्चन सायन्सची डेफिनेशन पाठ करतो, हिस्ट्रीचे कन्सेप्ट पाठ करतो, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, भूगोल या सगळ्या गोष्टी पाठ करतो. मॅथ मध्ये पाठ नाही करायचं, मॅथ मध्ये कधीच काही पाठ करायचं नाही. आता असा क्वेश्चन पाहिल्यावर सगळ्यात पहिले माइंड मध्ये काय येतं तुमच्या, मला सांगा. 27 27, त्याच्यानंतर 31 31, काय कन्सेप्ट आहे, एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. समजलं. फक्त मॅथ मध्ये लक्षात ठेवायचं की सॉल्व्ह कसा करायचा, याचं डायरेक्ट आन्सर नाही लक्षात ठेवायचं, x = this आणि y = this असं आन्सर लक्षात ठेवायचं नाही. स्टेप बाय स्टेप बघा. आता स्टेप बाय स्टेप कसं, आपली पहिली स्टेप काय असते, लेट 1/x - 2 = m and 1/y + 3 = n. काही प्रॉब्लेम. 27 m होतील, हे काय होतील 31 n = 85. त्याच्यानंतर 31 m plus 27 n = 89. क्रॅमर्स रूल यूज करू शकता बरं, ज्यांना कॅल्क्युलेशन फास्ट येत असेल, 89 × 27 वगैरे. 3 आणि 4. आता काय करणार तुम्ही, एकदा ऍडिशन फास्ट मध्ये करायचं, ऍडिंग 3 and 4, ऍडिंग 3 and 4. लक्ष दे, 3 आणि 4 ला ऍड करायचं आपल्याला, बरोबर आहे. डायरेक्ट करता येईल का, ऍड डायरेक्ट करता येईल का. 27 आणि 31 किती होतील, करता येईल का डायरेक्ट ऍड. 58 m, या दोघांना ऍड करा 58 n, या दोघांना जर ऍड केलं तर किती, तुम्ही सांगा पटकन. 174. आता 100% याला 58 भाग जातो, डिवायडिंग बाय 58. 58 भाग द्या, काय येईल, m + n = 3 येईल रे.
8 त्रिक 24 सरळ सरळ दिसतं ना, युनिट प्लेसला 3 सांगतो ते आपण कन्सेप्ट सांगतो तुम्हाला पुढं 10वीच्या नंतर शॉर्ट ट्रिक्स कशा वापरायचे. m + n = 3 हे झालं पहिलं इक्वेशन. आता ऍडिंग झाले आपलं. ऍडिंग झाल्यानंतर काय करणार आपण, सबट्रॅक्टिंग किंवा अप्लाय इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. हे आता हे का लिहितो मी, कारण ते सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4 तुम्हाला थोडं अवघड वाटतं ते. जर आता सबट्रॅक्ट करायचं तर काय होईल, मग इथं तुम्हाला डायरेक्ट सबट्रॅक्ट नाही करता येणार, तुम्हाला लिहावं लागेल. ऍडिशन कशी डायरेक्ट केली आपण, सबट्रॅक्टिंग साठी 2 इक्वेशन लिहावं लागतील तुम्हाला. 27m + 31n = 85. इकडेच लक्ष असलं पाहिजे तुमचं, तेव्हा समजून जाईल. 27n = किती, 89. साईन बदला, काय होईल साईन, मायनस मायनस मायनस. आता मायनस केले की फक्त फरक चेक करायचा. दोघांचा फरक कितीचा आहे, 4चा. या दोघांचा फरक कितीचा आहे, 4चा. या दोघांचा फरक कितीचा आहे, 4चा. ठीक आहे, फरक चेक करा पटकन. मायनस म्हटलं की दोघांमधला फरक काढायचा. आता मोठी संख्या चेक करायची कुठे, इथं मोठी संख्या आहे मायनस, इथं मोठी संख्या कोणती आहे प्लस, इथं मोठी संख्या काय मायनस. सिंपल, कळालं. फरक चेक करायचा, साइन देऊन टाकायचं. डिवायडिंग बाय 4, डिवायडिंग बाय 4, 4 ने डिवाइड केला बघा काय होईल मग, -m + n = -1. हे इक्वेशन 5 होतं. इक्वेशन 6, m + n किती सोपे कोइफिशिएंट आहे बघा. मग काय होईल, ऍडिंग इक्वेशन. ऍडिंग का करत आहे आता, हे संपलं बरं, हे संपलं, हे वरचं संपलं. आता नवीन आलं आपल्याकडे, ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. ठीक आहे, ऍडिंग इक्वेशन 5 अँड 6. ठीक आहे, आता इक्वेशन 5 आणि 6 ला आपण ऍड केलं. 5 नंबरचं कोणतं आहे, m + n. m + n = किती आहे, 3. -m + n = -1. m m कॅन्सल, n आणि n माशी काय बेजार करायला लागले. 2n = 2, n = 1. समजलं, कळालं. आता n = 1, आपल्याकडे 6 नंबरचं इक्वेशन आहे, 5 नंबरचं इक्वेशन आहे, कोणत्या एकामध्ये ठेवून द्या. पुट n = 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये जर ठेवलं तर काय, m + n ची किंमत किती आहे, 1 = 3. मग m = किती होईल, 3 - 1, m = 2. हे झालं इथून. इथून समोर सॉल्व्ह केलं आपण ते. ठीक आहे, आता हा पार्ट आहे. आता हा पार्ट आपला झाला फक्त m आणि n च्या व्हॅल्यूसाठी. आपल्याला कशाची पाहिजे, x आणि y ची. त्याच्यानंतर आता काय करणार मग आपण, x आणि y साठी ज्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या होत्या त्या परत देऊन टाकायच्या. बट 1/x - 2 = m. 1/x - 2 = किती, मग 2 आहे. आता थोडा डिफरंट आहे इकडे. 1/y + 3 = किती आलेलं आहे, 1 आहे का, n टाकू पहिले. बर, 1/y + 3 = 1. आता बघा, आतापर्यंत ही व्हॅल्यू आपल्याला सरळ भेटत होती. आता इथे थोडा चेंज, लक्ष द्यायचं. x - 2 घेतला आपण, मग याचा रेसिप्रोकल काय होईल, 1/2 होईल. काय होईल, 1/2. 2 राहणार नाही, काय होईल तो, 1/2. मग या 2 न आपल्याला इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. लक्ष द्या बरोबर. 2 × x 2x, 2 × 2 -4. इकडे काय उरला, 1. काही चेंज नाही, या 2 न फक्त इकडे मल्टिप्लाय केलं. 2x हे 4 तिकडे गेल्यावर काय झाले, प्लस 2x बरोबर किती आले, 5. x बरोबर 5/2. ठीक आहे, आता y कळालं काय, समजलं. आता y + 3 = 1, याचा रेसिप्रोकल घ्या. y + 3, 1 चा रेसिप्रोकल काय असतो, 1च. मग y = किती होईल, 1 - 3, y = -2. आता काही जण काय चुकी करतात बघा, चुकी काय करतात इथं, चुकी काय करतात, y = 3 - 1 करतात. भरपूर ठिकाणी अशी चूक होते तुमच्याकडून. y = 3 - 1. 3 - 1 नाही होणार, तिथं ऑलरेडी प्रेझेंट कोण आहे अगोदर, 1. त्याच्यामुळे 3 तिकडे चालले.
बरोबर आहे, 3 अगोदर कधीच लिहायचे नाही, ही चूक करायची नाही. ठीक आहे, समजला क्वेश्चन? लिहून घ्या एकदा पद्धतशीर. बघा क्वेश्चन इझी आहे, फक्त तुम्हाला त्या स्टेप्स करता आल्या पाहिजे. लक्ष द्या रे. आता सेम क्वेश्चन एक प्रॉब्लेम सेट मध्ये, हा परत देतो तुला वेळ यायला. प्रॉब्लेम सेट बघू एकदा. हा पेज नंबर 28, पेज नंबर 28, हा 28 रे. क्वेश्चन नंबर 6 मधला तिसरा. हा बस झालं, लगेच चालू होता. हा बघा 148 231 अपॉन y इज इक्वल टू आणि दुसरं आहे, घ्या बोलून घ्या 2 मिनिटं, तुमचं महत्वाचं आहे. काही माझी लाडकी बहीण योजना चालू आहे का? हा लाडका जवाईन 10वीत मार्क 47%. असं नका करू. हा बघा बस लक्ष द्या. आता तुम्हाला काय म्हटलं मी, मोठ्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं. कोणा मल्टिप्लाय करायचं? मोठ्या नंबर. आता याच्यात मोठा नंबर कोणता आहे? एक्स वाय. का मोठा आहे मला सांगा. या दोघांचा काय येतो? गुणाकार. या दोघांचा काय येतो? गुणाकार. म्हणजे हा काय राहील? मोठा नंबर. मल्टिप्लाइंग बोथ इक्वेशन म्हणजे दोन्हींना बाय एक्स वाय. कोणा मल्टिप्लाय करायचे? त्यांना एक्स वाय. बघा एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, लक्ष द्या. एक्स वाय न मल्टिप्लाय करायचंय. जिथे एक्स आहे तिथं वाय उरेल, जिथं वाय आहे तिथं कोण उरेल? एक्स. आता याला जर एक्स वाय न मल्टिप्लाय केलं तर एक्स एक्स कॅन्सल. लक्ष द्या बरोबर. एक्स वाय ने याला मल्टिप्लाय केलं तर काय झालं? एक्स एक्स कॅन्सल. याला एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं तर वाय वाय कॅन्सल. काय उरला? एक्स. म्हणजे जिथे एक्स असेल तिथं फक्त वाय टाकून द्या, 148 वाय. जिथं वाय असेल तिथं काय टाकून द्या? एक्स. आणि पुढे तर सर्वच कॅन्सल होईल, एक्स वाय डायरेक्ट कॅन्सल होईल. हे झालं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, याला सरळ करून लिहा फक्त. सरळ म्हणजे कसं? देअरफॉर एक्स अगोदर लिहितो ना आपण, 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. ठीक आहे, इथं पण काय होईल मग? एक्स कॅन्सल होईल, काय उरेल? फक्त y. इथे एक्स कॅन्सल होईल, काय उरेल? वाय कॅन्सल होईल, एक्स उरेल. इथं सर्वच कॅन्सल होईल. याला पद्धतशीर करून लिहा. 148x प्लस 231y इज इक्वल टू 6110. झाले दोन इक्वेशन. आता काय करणार? याला ऍडिशन सबट्रॅक्शन. याच्यात यम वगैरे काही आहे का? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. यम वगैरे काहीच नाही, डायरेक्ट एक्स काढायचा. असा क्वेश्चन तुम्ही सोडवलेला आहे भरपूर. कळालं? हे तुम्हाला होमवर्क लिहून घ्या, एवढं उद्या चेक करील.